मॉर्निंग मित्रांनो. तर आता आम्ही सकाळी चाललो आहे पुन्हा त्या पाड्यावर जिथे काल आमचं शूट अर्धवट राहिलेलं. काल खूपच लेट झाला त्याच्यामुळे आम्ही पुन्हा खाली उतरलो, हॉटेलला आलो आणि आता पुन्हा आम्ही चाललो आहे शूटला. तर दुपारपर्यंत थोडं शूट आटकू आणि मग येऊ निवांत. कारण काय तो शेवटचा पॅचच राहिला आहे, तो झाला की मग एडिटला देता येईल सगळं. तर ती लोकं पण आमची वाट बघत थांबली असतील. थोडासा एक 10-15 मिनटं आम्हाला पण लेट झाला आवरेपर्यंत. ठीक आहे. तर मस्त थंडी पडली आहे आणि क्लायमेट पण मस्त आहे. तर भेटूया थोड्या वेळात. बाय. तर आता आम्ही ज्यांचे इंटरव्ह्यू घ्यायला चाललेलो, ज्यांचे बाईट्स घ्यायचे होते वाघाच्या डॉक्युमेंटरीसाठी, तर ती लोक दूध टाकायला आता वरच्या त्यांच्या पाड्यावरनं खाली उतरलेत आणि ते आम्हाला खालीच रस्त्यातच भेटलेत. तर आम्ही असा विचार केला की चला त्यांना थोडी मदत करूया. म्हणून आम्ही आता त्यांचं जिथे ते दूध टाकायला जातात त्यांच्या म्हशींचं विकायला जातात त्या ठिकाणी आता आम्ही त्यांना घेऊन चाललो आहे. आणि आम्ही त्यांना म्हटलं की अर्ध्या रस्त्यात थांबा तुम्ही, आम्ही तुम्हाला सोडतो आणि मग एकत्रच आपण जरा चहा पाणी करूया आणि मग तुमचे बाईट्स घेतो. तेवढीच एखाद्या माणसाला मदत केल्याचं पुण्य, बाकी काय नाही. आणि मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो, तुम्हाला जेव्हा कोणाला कधीही मदत करता येत असेल तर बिंदास्त करा. ते कर्म आहे, ते पुन्हा आपल्याला येऊन मिळतं आणि आपल्यासाठी पण कधीतरी कोणतरी उभं राहतं. तर आता हे आहे मदत केली. हां, तर मामांना सोडला पण रात्री जाऊन 1-2 तास गेले आपले. बरं, त्याचा हा फायदा झाला. त्याचा हा फायदा झाला. बरोबर. आणि आपल्याला वरती एवढं चालायला लागलं. बरोबर. नीट ठेवा. पुढे अजून एक तुमचा मित्र आहे. हो, पाटिका पण एक होता पण त्यांना जागा नाही होणार. तो भेटेल शिरगावला. तो पण त्याचा पण घ्यायचा इंटरव्ह्यू. ओके. हे बघा, प्युअर दूध आहे एकदम. वरती आम्ही काल बघितल्या त्यांच्या म्हशी गाई होत्या. एकदम ओरिजिनल माल, विदाउट पाणीवाला. ठीक आहे. आता रात्रभर गुरांच्या पाठीमागे ओके. कार्यक्रम संपला. रात्री 11 वाजता गुरं सोडले, गुरांसोबत गेलो. 12 वाजता होता तिथे. हो 12 वाजले. 12 वाजले. 12च्या नंतर आम्ही गुरं सोडली. ओके. आणि गुरं सोडून मग गुराकडे गेलो आणि मग गुराकडनं आता सकाळी आलो. तर दुधाची काय मोठी गडबड असते आमची. चला, बरं झालं आपण भेटलो. जवळजवळ आता आम्हाला खालून वरती जायला 11 किलोमीटर होतं जाणं येणं. ओके. 11 किलोमीटर. आणि हे किती लिटर दूध घेऊन जाता तुम्ही? दूध किती? 10 लिटर, 11 लिटर, कोणाचं 5 लिटर, कोणाचं 2 लिटर. ओके. मग नगद असतात पैसे? नाही, लगेच नाही. 10 ओके. दिवसांनी, महिन्यानी असं. ओके. म्हणजे हाच आहे उदरनिर्वाहाचा सोर्स, हाच आहे दूध. ओके, चांगलं आहे. अरे या गुरांच्या बघा, आमचं पोट आहे ह्याच्यावरच. याच्यावरती बरोबर. आणि आता सध्या हे उन्हाळ्याच्या दिवशी आमचं दूध कमी येतं हा, आणि मग गुरांचं खाद्य वाढतं. बरोबर. त्या भुशी, पेंड त्याच्यामध्ये हे सगळं कृती न्यायला लागतं. सगळं सर्व विकत न्यायला लागतं. खालून. हो. खालून. हे गवत वगैरे आम्ही खालूनच नेतो वरती गाडीवरून. म्हणजे जंगलात असं काय मिळत नाही खास? नाही, हे पेंडा वगैरे असतो. हा, म्हणजे आम्ही विकत घेतो आणि मग एका ट्रॅक्टरला 4,000-4,500 रुपये भाडं देतो आणि घेऊन जातो. ओके. म्हणजे तो पण खर्च वेगळा पकडला. हा, वेगळा. ओके. चला आता जाऊया खाली दूध द्यायला. स्वप्नीलने आपलं काम चालू केलेलं आहे नेहमीसारखं. जुगाड. दुधाची किटली, दगड, ट्रायपॉड सांगितला घे तर नको, वजन होतं त्याला. आणि इथे असं सगळं भिकमंगे चाळे करायचे येऊन. दगड लाव, किटल्या माग. सेट आहे भाई. रेडी? लेट होते किटली. हा, ठेव ना. ठेव. हा, ठेवा. त्याच्या उजवात आहे ना, तिकडे नाही त्या चप्पलीच्या मागं ठेवा. हा, त्याच्या बाजूला इकडे चप्पलच्या इकडे. हा, हो मागं तिथे. चालेल. ओके. बस. चला काम चालू करा. तर आता शूट करून आलोय आम्ही त्या पाड्यावरनं, कारण लवकरच झालं, कारण ती मंडळी आम्हाला खालीच मिळाली. आणि आता चालू आहे नाश्ता करायला, कारण सकाळपासून काही खाल्लं नाही. काम झालंय पण आता डोकं आणि पोट दुखायला लागले. तर चला कुठेतरी चांगला नाश्ता करूया.
ज्या हॉटेलला चाललो आहे तिकडे जायचा एवढा सुंदर रस्ता आहे. हॉटेल म्हणण्यापेक्षा मस्त असं उपहारगृह आहे ते कोकणातलं, छान सुंदर. स्पेशल डिश आली आहे वडा, चटणी आणि त्याच्यावर दही. त्यांनी सांगितलं आहे ट्राय करा. ही चटणी त्यांनी खाल्ली आहे मुंबईला, कांदा चटणी, कांदा लसूण चटणी. आता वडा उसळ आली आहे, विघ्नेशची मिसळ, घे स्वप्न घे तिकडे सारखं ना तुझी. एक दोन वाजता आता एक दोन वाजताच. मागे गाडी आहे, टोकू नको. गाडी एवढे सोडायला आले, परत जातील घरात टोकलीस तर. बाय. फोन करतो रस्त्यासाठी. फायनली आता आम्ही निघतोय. ह्या मुलीमुळे आहे ना आज आमचा एक टुरिस्ट पॉइंट राहिलाय. हिला जर 2 दिवस ठेवलाच ना नॉट रिचेबल करून तर सगळं झालं असतं. हे आमची सगळी मंडळी एवढी भारी फिरायला चालली आहे, माझा पण जीव अडकलाय त्यांच्यात. हे एवढे सगळे जण छान ठिकाणी चाललेत आता आणि मला पण वाटतंय जावंसं, पण काय परिस्थिती जशी झाली आहे निर्माण. क्या करीत. हा लग्नाने एक परिस्थिती बनवली आहे जी सगळ्यांच्या नशिबात येणार आहे. हा ज्यांची झाली आहे असं झालंय रे. तर भेटूया लवकरच सगळे आणि एक दिवस असाच ठरवा आपण सहभोजनासाठी भेटूया. हा सहभोजन, वनभोजन, सहभोजन, जसं काय जमेल तसं भेटूया. सगळ्यांना भेटून खूप गोड आठवणी आहेत आणि एव्हरग्रीन. ह्यांच्या घरी मी एकदा जाणार आहे राहायला 2 दिवस गुहागरला. सांगून येणार. चला बाय बाय सगळ्यांना. शुभम बाय 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 बाय. चल सदा बाय बाय. भेटू लवकरच. चला बाय. येस थँक्यू.